शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आकाश भूमीच्या नात्याची जबरदस्त नव्याने सुरुवात होणार आहे। म्हणजे आता भूमीला लग्नाच्या 1 वर्ष आधीपासूनचा आठवत नाही म्हटल्यावरती माधवराव आकाशला आता मात्र एक नवीन जोमाने सुरुवात करा असं म्हणत भूमी आकाशला जवळ आणण्यासाठी नव्याने एकमेकांच्या प्रेमात पडण्याची सुरुवात होणार आहे आणि याची सुरुवात आकाश आणि आकाशचा स्टाफ यांच्याकडून होणार आहे। त्याच वेळेला बाकी सगळे प्रॉपर्टी वाचवण्यासाठी भानुशालींनी नोटीस पाठवताच रागिणीच्या पायाखालची जमीन हादरते। कारण नोटीसमध्ये मृत्यूपत्रानुसार असलेलं आता आकाश ठणठणीत बरा असल्यामुळे मृत्यूपत्राचा सेकंड पार्ट रागिणीच्या समोर येतो की आकाशची मानसिक अवस्था बरोबर आहे असं शैलेश वर्तक डॉक्टरांनी दिलेलं सर्टिफिकेटमुळे सगळी प्रॉपर्टी आकाशच्या नावावरती होते। ना भूमी ना रागिणी ना कोणी, फक्त आकाश सर्वेसर्वा या सगळ्याचा मालक होतो आणि आकाशच्या नावावरची ही प्रॉपर्टी फक्त त्याच्या बायकोच्याच नावावरती करण्याची परवानगी असलेलं मृत्यूपत्र समोर येताच रागिणी हादरते। आता ज्या वेळेला माधवराव भूमीला भेटतात तर आश्चर्य म्हणजे भूमी माधवरावांना चक्क ओळखते। बाबा माझा ऍक्सिडेंट कसा झाला असं विचारते। माधवरावांच्या लक्षात काही गोष्टी येतात आणि आता माधवराव म्हणतात बाळा तू थोडासा आराम कर बरं, मी तुझ्याशी थोड्या वेळाने बोलतो। मग माधवराव बाहेर येऊन डॉक्टरांशी आता बोलायला लागतात। डॉक्टरांना घडलेला प्रकार सांगतात की माझी मुलगी जरी आकाशरावांना ओळखत नसली तरी ती मला ओळखत आहे। म्हणजे ती मला सांगत आहे की ती रागिणी मॅडमकडे भेटायला गेली होती ना, तिथपर्यंत तिला आठवतंय। यावरती डॉक्टर म्हणतात होतं असं कधी कधी, म्हणजे हे टेम्पररी पण असू शकतं किंवा हे परमनंट पण असू शकतं। त्यांची न डोक्याचा अपघात झाल्यामुळे 1 वर्षापर्यंतची स्मृती सगळी निघून गेलेली आहे। म्हणजे ज्याप्रमाणे आकाश लहान वय 7 वर्षाप्रमाणे म्हणजे 10 वर्षाच्या पर्यंतची स्मृती परत गेलेली असते, तशी भूमीची फक्त 1 वर्षाने स्मृती परत गेलेली असते। आता मात्र डॉक्टर म्हणतात ज्यामुळे 1 वर्षाच्या संपर्कात तिच्या संपर्कात आलेली माणसं ही ती ओळखणार नाही आणि त्या माणसाने तिच्या समोर पण जाऊ नका, त्या माणसाने अनोळखी म्हणूनच तिच्या समोर जा असं सांगताच माधवराव म्हणताय काय बोलताय तुम्ही। डॉक्टर म्हणतात असं केलं नाही तर त्यांच्या मेंदूवरती कायमचा परिणाम होईल आणि आता त्या पुन्हा कोमामध्ये जाऊ शकतात। आता सध्या फक्त आणि फक्त 1 वर्षाच्या आधी ज्या माणसांच्या संपर्कात भूमी होती त्याच माणसांनी भूमीला भेटा असं म्हणत डॉक्टर फक्त माधवरावांना आत पाठवतात। माधवराव पुन्हा आत येतात आणि म्हणतात भूमी बाळा अगं त्याचं काय झालं माहितीये का, तू न सायकल घेऊन कुठेतरी चालली होतीस तेव्हा तुला बसने उडवलं आणि तुझा अपघात झाला। भूमी सांगते मला का नाही नीटचं काही आठवत आहे की बसने उडवलं। तुम्हाला सांगू का बाबा, मी खरं तर चालले होते म्हणजे अथर्वची आई आहे ना रागिणी पटवर्धन, त्यांना भेटायला त्यांनी मला भेटायला बोलवलं होतं, म्हणून त्यांनी मला भेटायला बोलवले या कारणासाठी मी त्यांना भेटायला चालले होते। त्यांना काहीतरी बोलायचं होतं आपल्या मनूबद्दल, पण त्यांची माझी भेटच नाही हो झाली। म्हणजे मला हे असं ऍक्सिडेंटमुळे त्यांना भेटता पण नाही आलं, मला त्यांना भेटायला पाहिजे। यावरती माधवराव म्हणतात बाळा तू काळजी करू नकोस, तू ठणठणीत बरी हो, त्यानंतर आपण त्यांना भेटूया असं म्हटल्यावर ती भूमी सांगते हो बाबा तुम्ही म्हणाल तसंच होईल। भूमी आता माधवरावांना आपण व्यवस्थित बरे आहोत घरी जाऊया असं म्हणते। माधवराव म्हणतात ठीक आहे बाळा आपण आपल्या घरी जाऊया। आता भूमी माधवरावांच्या सोबत न जाता इकडे आता घरी जायला निघते कारण तिला बाकी गोष्टी आठवत नसतात। त्याच वेळेला आता इकडे भानुशाली वकील विचार करतात की भूमी मॅडमना काही आठवत नाहीये, 1 वर्षाच्या नंतरचं आठवत नाहीये म्हणजे भानुशाली वकील सुद्धा आठवत नाहीयेत। मग मात्र आता भानुशाली वकील आकाशची भेट घेतात। आकाशची भेट घेत भानुशाली वकील म्हणतात खरं सांगायचं तर भूमी मॅडम माझ्याकडे आल्या होत्या ह्या 1 वर्षभरामध्ये, म्हणजे त्या मला पण ओळखत नसतील, पण आकाशराव माझं तुम्हाला भेटणं महत्वाचं आहे कारण तुमच्या वडिलांच्या मृत्यूपत्राबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे। यावरती आकाश म्हणतो माझ्या वडिलांचं मृत्यूपत्र। मग भानुशाली वकील म्हणतात हो, काहीतरी अपघाताच्या दरम्यान त्यांनी मृत्यूपत्र करून ठेवलं होतं। अपघाताच्या दरम्यान त्यांना शुद्ध आली होती आणि त्यांनी मृत्यूपत्र केलंय। त्या मृत्यूपत्राबद्दल लघु आकारांना नीट माहिती आहे, पण मृत्यूपत्र काय आहे याची एक झेरॉक्स माझ्याकडे आहे। यावरती आकाश म्हणतो काय बोलताय तुम्ही। यावरती भानुशाली वकील म्हणतात हो, म्हणजे तुम्ही 26 वर्षाची झाल्यावरती जर तुमचं लग्न झालं असेल तर ती प्रॉपर्टी तुमच्या बायकोच्या नावावरती आणि जर तुमचं लग्न झालं नसेल तर ती ट्रस्टच्या नावावरती। या अधिकाराने प्रॉपर्टी सगळी आता तुमच्या बायकोच्या नावावरती झाली होती। पण आकाश म्हणतो भानुशाली वकील मला प्रॉपर्टी पैसा याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही, मला फक्त भूमी बरी व्हायला पाहिजे। यावरती आता मात्र इकडे भानुशाली म्हणतात हे बघा
भूमीची मानसिक अवस्था बघता तिला काही आठवत नाहीये आणि दुसरं मृत्यूपत्राचा पार्ट सुद्धा माझ्याकडे रघु हक्काने दिलाय, पण ही गोष्ट तुम्हाला गुप्त ठेवावी लागेल, तुमच्या घरात कोणाला सांगायला नको. आकाश म्हणतो काय बोलताय तुम्ही. भानुशाली म्हणतात हो, या पार्ट 2 नुसार जर तुम्ही ठणठणीत बरे आहात असं डॉक्टरांनी सर्टिफिकेट दिलं तर सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावरती आणि कोर्टाकडून हे नोटीस आता तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल. म्हणजे भूमी मॅडमच्या नावावरती असली सगळी प्रॉपर्टी ती कॅन्सल होऊन तुमच्या नावावरती येईल. यावरती आकाश म्हणतो मला खरंच प्रॉपर्टीचं नाही, प्रॉपर्टी भूमीच्या नावावर राहिली तरी राहू दे ना. पण भानुशालींना भूमीच्या नावावरती असलेली प्रॉपर्टी रागिणीकडे त्यांनी ट्रान्सफर केले हे सांगणं जमत नसतं, कारण आकाश त्यावरती किती विश्वास ठेवेल हे त्यांना माहित नसतं, कारण भूमीची स्मरणशक्ती गेलेली आहे. त्यामुळे आकाश या गोष्टीवरती किती विश्वास ठेवेल, त्यामुळे भूमी शुद्धीवर येईपर्यंत आता मात्र हे सांगता येणार नसतं. मग भानुशाली वकील सांगतात हे बघा, जे कोर्टाकडून आहे नियम त्यात झालं पाहिजे, फक्त तुम्ही घरी सांगू नका की मृत्यूपत्र रघु हक्काने दिलंय. हे मृत्यूपत्र कोर्टाकडे जमा होतं, कोर्ट तुम्हाला नोटीस देईल, सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावरती होईल, तुम्हाला फक्त कोर्टात येऊन आता हजेरी लावायला लागेल असं म्हणत आकाशला ते सगळी गोष्ट समजावून सांगतात. आकाश म्हणतो ठीक आहे भानुशाली वकील, तुम्ही जसं सांगाल तसं मी करेन, कारण भूमीचा तुमच्यावरती जबरदस्त विश्वास होता. मला वेगवेगळ्या प्रकरणातून तुम्ही बाहेर काढलेत, मला माहिती आहे तुम्ही कधी माझं वाईट चुकीचं चिंतणार नाही, त्यामुळे तुम्ही म्हणाल तसं. भानुशाली म्हणतात जर माझ्यावरती 1% विश्वास असेल तर मी सांगितलेल्या या गोष्टी तुम्ही कुठेही वाच्यता करणार नाही, कारण भूमी मॅडमनी मला तसं आधी सांगितलं होतं. आकाश म्हणतो ठीक आहे, जर भूमी आणि तुम्ही सांगत असाल तर मी नाही सांगणार. तितक्यात रागिणी येते आणि काय झालं त्यावरती आता मात्र आकाश सांगतो भूमीला 1 वर्षापूर्वीपासूनच काही आठवत नाही. रागिणी सुटकेचा निश्वास सोडते, चला आपल्या पथ्यावरतीच पडलं. यावरती अथर्व म्हणतो काय बोलतोयस तू. यावरती आता मात्र आकाश म्हणतो तिला इतकंच आठवतंय की ती रागिणी पटवर्धन म्हणजे आत्याला भेटायला येत होती, तुझ्या आईला भेटायला येत होती, एवढंच आठवतंय. आता मात्र अथर्व म्हणतो अच्छा, म्हणजे माझ्या आणि मानसीच्या लग्नासंदर्भात. यावरती आकाश म्हणतो म्हणजे तिच्या नजरेमध्ये अजून मी आलेलोच नाहीये, मी तिला भेटलेलोच नाहीये असं म्हणत आकाश सांगतो मला आता भूमी ओळखणारच नाही का. रागिणी म्हणते बाळा तू काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल, पण मनातून इतकी खुश रागिणी कधीच झालेली नसते. तिला मनातनं आनंदाच्या उकळ्या फुटत असतात, पण थोड्याच वेळापुरत्या, कारण कोर्टाकडून नोटीस आल्यावरती तिचे आता धाबे दणाणणार असतात. मात्र इकडे रागिणीला कोर्टाची नोटीस येते. कोर्टाच्या नोटीसनुसार सगळे प्रॉपर्टी आकाशच्या नावावर ट्रान्सफर झालेली असते. रागिणी हादरते. त्याच वेळेला माधवराव युक्ती करत भूमीला महाजन गारमेंटमध्ये नव्याने कामाला लावतात. तिथे असलेले गोगटे आणि सगळा स्टाफ भूमीला मात्र ओळखत नाही ह्याच दाखवतात आणि आकाश आणि भूमीला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करतात. आता मालिका एका रंजक वळणावरती आलेली आहे. भूमी महाजन इंडस्ट्रीमध्ये एक एम्प्लॉई म्हणून, आकाश तिथला मालक म्हणून आता दोघांची लव्ह स्टोरी जोमात सुरू झालेली आहे. आकाशचं जेस्चर, आकाशचं चांगलं वागणं भूमीला भावत चाललेलं आहे आणि नव्याने त्याच्या ती प्रेमात पडत आहे. भूमीला जरी आठवत नसलं तरी आकाशवरील प्रेम काही कमी झालेलं नसतं. मग या दोघांच्या नोकझोक, या दोघांमधलं प्रेम, या दोघांची बॉन्डिंग हे सगळं आपल्याला महाजन इंडस्ट्रीमध्ये पाहायला मिळणार असतं आणि भूमी नव्याने एका नात्याची सुरुवात करत आकाशच्या प्रेमात पडणार आणि दणक्यामध्ये आता दोघांची लव्ह स्टोरी सुरू होणार. रागिणी या सगळ्यातून प्रॉपर्टीतून बेदखल झालेली आहे. मालिका पाहायला फारच रंजक ठरत आहे.